जय शिवराय, जय महाराष्ट्र। तर मी मराठीमध्ये आता एक शॉर्ट ब्लॉग बनवत आहे। ॲक्च्युली काय झालं, ह्या संडेला मी गेलेलो राईडला। मी सर्किट मारलेलं मुंबई टू पावना लेक टू मी रिटर्न येत होतो। तेव्हा काय झालं, ऑन द वे रस्ता सिंगल लेन आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, घाटवाला एरिया आहे। तर मी माझ्या लेनमध्येच होतो, तर समोरून गाडी आली, फर्स्ट गाडी आली, बॅक साईडनी त्यांनी रॉंग वे माझ्या साईडनी घातलं आणि एकदम आतमध्ये आला। म्हणजे विदिन अ सेकंड मी एकदमच वाचलेलो आहे आणि मी आता तुमच्या समोर असं दिसतंय तुम्हाला। ओके, त्याच्यानंतर मी ती गाडीचा पाठला केला, युटर्न मारलं, गाडीचा पाठला केला। गाडीचा पाठला केल्यानंतर मी त्या गाडीच्या समोर माझी गाडी लावली। तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओ एवढी का रफ मारायची काय? अरे एवढा रफ मारायची प्रॉब्लेम म्हणजे नंबर आली गाडी। मराठी आहे, जरा शिवी नको द्या। काय विषय नाही, अरे चुकी नाही हो, अंगावर आली गाडी, अंगावर आली गाडी। हो ना, अरे मी घाबरलो। काय तुला काय पाहिजे तुला? अरे मारू नका, हात नको बंद तिकडे। सॉरी प्लीज। अरे इकडे जायचंय। जाम शिवाय दिले त्यांनी भाई, लगता तो जाम शिवाय दिले। दोस्तों देखा ना, ऑन रिकॉर्डिंग है, आई नंबर देख लो। बाइकर को मारा है, बाइकर को हेलमेट निकाला मेरा। ओके, दारू पिऊन पूर्ण गाडी अंगावर टाकलेली, दारू पिऊन पूर्ण गाडी अंगावर टाकलेली त्यांनी। तो बोलतो मी पीएस आहे, मी रेकॉर्डिंग केली, आता युट्यूबवर येईल माझ्या। हे म्हणा पोलीस स्टेशनला पीएस आहे। नाही पोलीस आहे ना, मी खाली आता जातोय कंप्लीट करायला, माझ्याकडे रेकॉर्डिंग मध्ये आता पण लॉक केलाय, चल म्हणा पोलीस स्टेशनला। तो कोणी असू दे मग आता। एवढं काय रफली तू चालवतोय गाडी? तुला काय करायचंय? आरोची वार्ता करायला लागला तो, म्हणजे तो फुल्ली ड्रँक्ड होता, फुल्ली दारू पिलेला होता। मी महाराष्ट्र पोलीस आणि पुणा पोलीस आणि मुंबई पोलिसांना रिक्वेस्ट करतो की ते डेलीचं 1 ना 2 पोलीस कंटिन्युअसली ठेवा, कारण की पर्यटक लोक येतात आणि त्यांच्याबरोबर माझ्याबरोबरची झालेली घटना आहे ती बाकीच्या बायकर रायडर्स किंवा फॅमिली पर्सन बरोबर न व्हावं, अशी घटना होतात की हे बेवडे लोक सगळे दारू बिरू पिऊन ना तिथं गाड्या राईड्स करतात। ओके, इथं बघणारा कोण नाही, तर घाट एवढा मोठा सेक्शन एरिया आहे त्याच्यामुळे। पण हा जो माझ्यावर पहिल्यांदा घटना घडल्या, एवढ्या वर्ष मी गाडी चालवतोय, बाईक चालवतोय, मी कधी अशी व्हिडिओ बनवलेली नाही, कारण माझ्या सिच्युएशनमध्ये असं कधी आलं नाही। पण त्या माणसाने लिटरली, मी त्याच्यावर चांगल्या मराठीमध्येच बोलत होतो। आपण सगळे बोलतो ना मराठी, तर मी मराठीमध्येच बोलत होतो, मी हिंदीमध्ये बोलतच नव्हतो। तरी पण तो माणूस ऐकत नव्हता। माझा हेल्मेटला पूर्ण असं पुश केलं, माझ्या गॅजेट्सला हात लावलं, माझ्या 360ला पण त्यांनी पकडलं, असं काही त्याला माहिती होतं मी रेकॉर्डिंग करतोय म्हणून। तो बोलतो चल काय करायचं कर, आणि अशी आरेतुरेची वार्ता करून तो निघाला, म्हणजे तिकडे मागे थांबलेला। नंतर मग परत युटर्न मारला मी रिटर्न मागे जायला, तर तो माझी गाडीला पण धावत होता। त्याला मी बोललो सॉरी बाई सॉरी, तरी पण ऐकत नव्हता। म्हणजे मी एकटा होतो, ते एकटा पडलेलो, ते 8 माणसं होती टोटल। अगर मी पण 8 माणसांबरोबर होतो तर मी सोडलं नसतं, सरळ जे पण आहे ते तिथं ताबडतोब झालं असतं हिशोब।
पण काय करू, मी एकटा आणि माझ्याकडे एवढे सगळे गॅजेट होते, त्यामुळे मी काय केलं नाही. मी सॉरी म्हटलं, पण मी त्याला समजावला गेलो, उलट मी सॉरी बोललो त्याला. तर हा व्हिडिओ पर्यंत वाटलं ते मला तुम्ही सजेस्ट करा कमेंटमध्ये आणि सांगा. पण आता पण रिक्वेस्ट करतो लोणावळा पोलीस आणि पुणे पोलीस आहे ना, की तिथं एकतरी सिक्युरिटी असा पोलीस तिथं ठेवा, निरीक्षक, इन गेट पासून आउट गेट पर्यंत. जसं की आपण लोणावळ्यावरून तामिनी घाटला जातो, लोणावळ्यावरून आपण पावना लेकला जातो, तिथं मेन गेटला दारू ही जे ड्रायव्हर्स गाडी त्यांच्यावर कडक निर्बंध असायलाच पाहिजे, कारण की भरपूर फॅमिली सगळे जातात म्हणून. थँक्यू.